नमो शेतकरी योजनेचा हप्त्याचं विलंब का होत आहे? पीएम किसानचा हप्ता येऊन खूप दिवस झाले, 2 महिने झाले, तरीही पीएम किसान नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार याकडे सर्व शेतकऱ्याचं लक्ष केंद्रित झालेलं आहे. आता याच्यामध्ये कशामुळे येत नाहीत? सर्व शेतकरी मित्रांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या नमो शेतकरी महायोजनेच्या 8व्या हप्त्याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत. केंद्राचा पीएम किसानचा हप्ता आला आहे, पण राज्यामध्ये हप्ता का रखडला आहे? 1808 कोटी रुपयाचा निधी अद्यापही मिळाला नाही आणि येत्या काही काळामध्ये आचारसंहिता लागण्याच्या हप्त्याचे काय परिणाम होईल याचे सर्व प्रश्नाचे उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. व्हिडिओमध्ये तुम्हाला मोठ्या सहित आपल्याला सर्व काही गोष्टी क्लिअर करणार आहोत. नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी मिळणार? शेतकरी वाट बघत आहेत. 1808 कोटी रुपये निधीचा जीआर आला, अपडेटही आलं, पण नमो शेतकऱ्याच्या हप्त्याचा विलंब का होत आहे? आचारसंहितेचा धोका, हप्त्यात होणार विलंब, शेतकऱ्याची मागणी सरकारकडे, महत्वाच्या तारखा. नमो शेतकऱ्याचा 7वा हप्ता 9 सप्टेंबर 2025 रोजी खात्यामध्ये शेतकऱ्याच्या अकाउंटला पडला होता. पीएम किसानचा 21वा हप्ता 19 नोव्हेंबर 2025 ला पडला होता. आता याच्यामध्ये नेमकं शेतकऱ्याला नमो शेतकऱ्याच्या हप्त्याचा विलंब का होत आहे? नमो शेतकरी योजनेतून अनेक शेतकऱ्याचे पत्ते कट झाले. 8वा हप्ता या तारखेला मिळणार. आता हा हप्ता लवकर शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा होणार याची माहिती समोर आली आहे आणि याच्यामध्ये काय सत्यता आहे आणि काय बातमी आहे? महिन्याभरापूर्वी पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता वितरण करण्यात आला आहे. दुसरीकडे शेतकरी आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता प्रतीक्षा आहे. हा हप्ता लवकर शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची माहिती समोर आली आहे. यावेळी लाभ होणाऱ्या अनेक शेतकऱ्यांच्या लाभापासून वंचित ठरवले जात आहे. महाराष्ट्र लाखो शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र हप्ता येण्याआधीच विलंबामुळे बदल आहे. तपासणीमुळे लाभार्थी संख्येची मोठी घट झाली आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार निकषाचे कठोर अंमलबजावणी केलेल्या अपात्र लाभार्थ्यांना वगळल्या जात आहे. अलीकडे पीएम किसानचा 20व्या हप्त्यावेळी सुमारे 96 लाख शेतकरी लाभ मिळाला होता, तर 21व्या हप्त्यामध्ये वेळी हा आकडा 92 ते 93 लाखापर्यंत खाली आला. म्हणजे जवळपास 4 ते 5 लाख शेतकऱ्यांना या लाभापासून वंचित राहावे लागणार. आता नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी प्रक्रिया करण्यात आली आहे. या योजनेच्या वगळल्या जाणाऱ्या प्रमुख कारणे: मृत्यू, लाभार्थ्याची संख्या म्हणजे जे मृत्यू जे शेतकरी झालेले आहेत सुमारे 28,000 नावे वगळली आहेत. दुहेरी लाभ, एकाच जमिनीवर 2 लाख घेणाऱ्या सुमारे 35,000 अपात्र. राशन कार्ड नियम, कुटुंबात फक्त एकाच व्यक्तीला लाभ. आयटीआर धारक भरणाऱ्या किंवा सेवा क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या अपात्र. 8वा हप्ता कधीपर्यंत मिळणार? राज्यातील राजकीय हालचाली आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने आता लवकरच देण्याची तयारी आहे. 8वा हप्ता डिसेंबर 2ऱ्या किंवा 3ऱ्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता होती, पण तांत्रिक विलंब झाल्यामुळे 1 जानेवारी 2025 हप्ता मिळण्याची शक्यता होती, पण काही कारणास्तव ते पण मिळाला नाही. आता 10 ते 12 तारखेपर्यंत हप्ता मिळण्याची शक्यता सरकारनं वर्तवली जात आहे.